Oh wow, looking so nice. एक स्टेप करून दाखव. स्टेप कर डान्सचा. एक स्टेप कर डान्सचा कुठला पण. Guys, hello everyone. Welcome back to my channel. आणि आम्ही चाललो आहोत महोत्सवला, जे की जिमखान्याला होतं आणि तिथे होता संगीताचा डान्स आणि आम्ही सगळे चाललो आहोत संगीताचा डान्स बघायला. सो आम्ही महोत्सव मध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे भली मोठी रांगोळी काढलेली, जी खूप सुंदर आणि खूप मस्त होती, खूप छान होती. स्क्रीनवरती तुम्हाला एकदम छोटीशी दिसते, पण एवढी मोठी होती ना की म्हणजे काढायला मला वाटतं पूर्ण एक दिवस गेला असेल. आणि इथे सगळे जे पार्टिसिपेंट्स मुलं आहेत ते एकत्र आलेले आहेत, मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स. आणि सॉरी, सगळे एवढे क्यूट दिसत होते की विचारू नका. आणि टीचर जे आहेत, प्रिन्सिपल, त्यांनी सगळं मुलांना एकत्र केलं आणि पॅरेंट्स लोकांना सांगितलं की जाऊन बसा. ओके, तिथे एंट्री फीज होती 40 रुपीज. तिकीट्स होते. ज्यांना पण एंट्री करायची असेल आतमध्ये तर त्यांनी 40 रुपीज देऊन एक तिकीट काढायचं आणि आतमध्ये जाऊ शकतो. तर मस्त मेळा लागलेला उत्सव होता आणि लांबून आम्ही आकाश पाळणा बघितला, कारण आम्हाला जायचं होतं डान्स बघायला. डान्स होता त्याच्यामुळे पहिला आम्ही त्या साईडला गेलो आणि तिथे जाऊन बसलो आणि अगदी वेळेवरती पोचलो. आम्हाला असं वाटलं की लेट होईल कारण थोडंसं ट्रॅफिक भेटलं आम्हाला जाताना, पण एक्झॅक्ट टाइमला आम्ही पोचलो आणि सीट्स पण जे आहे ते अवेलेबल होत्या. पुढची सीट आम्हाला भेटली, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग वगैरे करायला खूप बरं पडलं. सेकंड रो मध्ये आम्हाला सीट भेटली. आज श्रीपादजी या ठिकाणी आहेत, सगळी व्यवस्था चोख बघतायत. अगदी आप्पांची उणीव खूप छानशे असे ट्रेडिशनल डान्सचा कार्यक्रम होता आणि खूप मस्त एकदम वाटलं आणि खूप एन्जॉय केलं. फक्त नितीनची कमी होती. ऍक्च्युली ते नव्हते, बाहेर गेलेले, त्याच्यामुळे त्यांना येणं झालं नाही. जर ते आलं असते तर त्यांना पण नक्कीच आवडलं असतं आणि खूप छान वाटलं. मुलांना पण खूप बोलतात ना, एन्जॉय केलं त्यांनी.
कसं लिहावं आणि कसं करावं हे यांच्याकडून शिकावं. त्या मुक्त पत्रकार. हे लहान बाळ कोणाचं आहे? अजून थोडं वेळ आहे त्याला स्टेजवर यायला, पण कोणाचं आहे त्यांनी प्लीज. Let's have a huge round of applause for them. फायनली संगीताचं जे ग्रुप आहे स्कूलचं, त्यांचं डान्सचा वेळ आलेला आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो तिचा डान्स बघायला, कारण खूप छान डान्स करते ती. लास्ट इयर पण आम्हाला जायची संधी होती, पण मी गेली नाही काही कारणामुळे. पण यावेळी मी बोलले की बघूया, आपण जाऊया. खूप छान वाटलं. स्टेज परफॉर्मन्स या वयामध्ये हे साधी गोष्ट नाहीये आणि त्यांना या स्टेजवरती आणणं आणि परफॉर्म करायला लावणं हे पण साधी गोष्ट नाहीये. माझी तपस्या आय थिंक सिनियर मध्ये होती तेव्हापासून तिने स्टेज परफॉर्मन्स करायला सुरुवात केलेली आणि तिला पण भयंकर भयंकर प्रचंड डान्सची आवड आहे. माझ्या दोन्ही मुलींना फक्त अभ्यासामुळे तिला आम्ही थोडंसं पाठीशी टाकतो, पण ती पण शी इज व्हेरी फाउंड ऑफ डान्स अँड ऑल द थिंग्स. फायनली डान्स झालं आणि खूप मस्त, खूप छान झालं. आणि संगीताचं चेंजिंग बाकी होतं, त्याच्यामुळे प्रतीक्षा आणि संगीता तिथे होते आणि तपस्या पण होती सोबत हेल्पिंगला. तर मी आणि प्रथा आम्ही पुढे निघून आलो बाकीचं जे आहे एक्सप्लोर करायला. आणि फूड काउंटर्स भरपूर होते, खूप व्हरायटी होती, पण आम्हाला काही खायचं नव्हतं. खास एवढी भूक लागली नव्हती. पण एक जे आहे जॅकपॉट भेटल्यासारखं भेटलं आम्हाला शॉप, जिथे प्रत्येक वस्तू 10 रुपयाला होती. आणि जेव्हा मी लांबूनच बघितलं ना, तर बाकी सगळे शॉप मी सोडले आणि या शॉपला पहिला उडी मारली, कारण एवढ्या व्हरायटी होत्या ना तिथे. क्लचेस, हेअरबँड्स, परत हेअर क्लिप्स, इयरिंग्स, की चेन्स हे तुम्हाला दिसतच असतील. आणि सेट वगैरे, हार वगैरे, बाप रे बाप, म्हणजे असं वाटत होतं की काय घेऊ आणि काय नको. खूप मस्त होतं आणि मी खूप सारी वस्तू शॉपिंग केली आहे. मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे दाखवते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे आलो आणि तिथे आकाश पाळणा वगैरे होता. मुलं काही बसले नाहीत, पण एक्सप्लोर केलं आणि थोडंफार स्टेशनरीचं सामान वगैरे थोडंसं घेतलं. हे पेन घेतलेला आहे प्रथानी, तिला आवडलेला आहे. आणि हेअरबँड वगैरे घेतलाय. मी पुढे जे आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच.
हो, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तिथून मी आणल्या मेळ्यामधून. तर खूप छान आहेत. 10-10 रुपयाला भेटलेले आणि खूप अप्रतिम आहेत. तर हे आहे हेअरबँड. हे 10 रुपयाचं नाहीये. हे आम्ही दुसऱ्या स्टॉल मधून घेतलंय. हे 30 रुपीजला एक आहे आणि याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी होती. युनिकॉर्न, आईस्क्रीम, परत टेडी बेअर आणि फ्रोझन वगैरे. पण प्रथाला हे आवडलं तर मी हे घेतलं आणि डेली वेअर किंवा बाहेर जाताना छान आहे. सो सेकंड आहे हे. पण हे जे आहे त्याचं वरचं जे एक छोटंसं बो आहे ते कुठेतरी पडलं ऍक्च्युली. आय डोंट नो कसं पडलं काय. घेताना व्यवस्थित होतं पण ते कुठे दिसतच नाहीये. घरामध्ये पण मी बघितलं पण नाही दिसलं. तर हे जे आहे आता वापरायला काढणार आहे आणि खूप छान आणि खूप सुंदर. त्याला सांगितलं मी 50ला 2 दे पण त्यांनी दिलं नाही. शेवटी 60 रुपयेच घेतले. सर हा पेन तुम्ही मगाशी बघितलात जे आम्ही घेत होतो हा पण 30 रुपीजलाच आहे. हा दुसऱ्या स्टॉल मधून घेतला. स्टेशनरी पूर्ण स्टेशनरी होती. तर पेन मध्ये खूप सारी व्हरायटी होती. सेम कॅरेक्टरिस्टिक्स पेन होते वेगळे प्रकारचे आणि खूप महाग होते. काही काही खूप स्वस्त होते. तर हा तिला आवडला मोमेटचा पेन. तर हा मी घेतलेला आहे. हा ओपन करून मी बघितला ज्याच्यामध्ये छोटी नॉर्मली ऑक्सची किंवा लेक्सीची रिफिल जाईल. म्हणजे कसं आपण रिफिल संपल्यानंतर ही यूज करू शकतो. पण हे एक आहे की रिफिल संपेपर्यंत हे टिकलं पाहिजे कारण एवढं काही खास क्वालिटी नाही याची. फक्त एक मजा म्हणून घेतली आहे तिने की ठीक आहे चला काहीतरी वेगळं. आणि मी पण तिला काय बोलली नाही. म्हणजे चला काहीतरी म्हणजे गेलोय आपण मेळ्यामध्ये तर तिच्यासाठी काहीतरी घेऊया. तर चला आता बाकी जे आहे 10-10 रुपयेवाले सेलची वस्तू मी तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट ऑफ ऑल तर हे छोटेसे असे हेअरबँड्स आहेत बोवाले. क्यूट आणि खूप छान. लहान जे मुलं असतात ना नर्सरीचे वगैरे त्यांना 2 शेंड्या बांधल्यावरती हे बो घातल्यावरती किती क्यूट दिसतात. तर खूप छान वाटले आणि हा एक वेगळा कलर मी घेतला स्काय ब्लू मोत्यांचा. नंतर हे जे क्लिप्स आहेत हे कुठे 10-10 रुपयाला भेटतील मला सांगा. मी तर बघून वेडीच झाली. असे म्हणून मी 4 घेतले. एक जे आहे मी वापरायला काढलाय आणि 3 सध्या तुम्ही मला हा माझ्या हातामध्ये बघू शकता. खूप सुंदर होते आणि बटरफ्लाय होतं त्याला स्टोन्स वगैरे होते. रात्रीच्या फंक्शनला बर्थडे पार्टी आहे कोणाची किंवा कुठे रात्री असं जायचं असेल तर केसांमध्ये मुलांच्या एवढं छान दिसतं ना. ग्लिटर कलर असतात करत असतात शाईन होत असतं. आणि बाकी दुसरं जे आहे हे एक मोत्यांचं आहे. प्रथा फ्रॉक वगैरे घालते तर त्याच्यावरती खूप छान दिसतील. आणि थर्ड आहेत हे क्लिप्स. हे जे आहेत ते सिल्वर आहे कारण सगळेच गोल्डन गोल्डन घेतलेले मी तर विचार केला हे सिल्वर घेऊया. तिचा एक पर्पल कलरचा फ्रॉक आहे त्याच्यावरती हे मॅच होत होते तर विचार केला घेऊया. तर एक सिंगल पीस 10 रुपयाचा आहे जोडी नाही. तर हे जे आहे हे साडी पिन आहे आणि हे हळदी कुंकूला वगैरे द्यायसाठी एवढं छान ऑप्शन आहे. पण माझं ऑलरेडी ठरलेलं आहे की काय आपल्याला वाण द्यायचंय त्याच्यामुळे मी हे घेतलं नाही. आणि जर माझं ठरलं नसतं तर नक्की मी 1.5-2 डझन तर इझिली म्हणजे घेतलं असतं. खूप सुंदर आणि खूप छान आहे दिसायला पण. तर त्याच्यामुळे पटकन मी एक घेतलं. असे मोस्टली साडी पिन काय मी वापरत नाही पण मला दिसायला ते खूप क्यूट दिसलं आणि अफोर्डेबल होतं म्हणून मी घेतलं ते. आणि हे आहे बटरफ्लायचं कीचेन जे की प्रथाने घेतलंय आणि हे रिंग आहे ब्लू कलरचं. हे पण 10 रुपयाचंच आहे आणि हे एवढं बरं वाटलं मला. ते असे प्रिन्सेस टाइप वगैरे रिंग असतात ना तशी रिंग वाटली आणि घालून बघितल्यावर पण खूप छान वाटत होतं त्याच्यामुळे पटकन मी घेतलं. आणि त्याच्यानंतर मग इयरिंग्स घेतले. दोघांसाठी आहेत म्हणजे प्रथासाठी, तपस्यासाठी. इव्हन मी पण कधी-कधी यूज करू शकते. तर मोस्टली बटरफ्लाय हा आता ट्रेंडमध्ये चालू आहे आणि माझ्या दोन्ही लेकींना खूप आवडतं. तर हे छोटे मी झुमके घेतलेत. माझ्याकडे ॲक्चुअली बेंटेक्सचे झुमके आहेत दोघींसाठी असे छोटे. पण त्याचा जे पाठचा जो भाग असतो ना, तो असा पाईपवाला असतो बेंटेक्सच्या. अशा नॉर्मल येत नाही. हा मला नॉर्मली असा भेटला जे इझिली त्यांच्या कानामध्ये जाईल आणि छान दिसेल. त्याच्यामुळे मी तो पटकन घेतला आणि हे पर्लवाले आहेत जे की कुठल्याही ड्रेसवरती जातील. वेस्टर्न, वन पीस, सलवार कमीज, जीन्स सगळ्यावरती तर छान वाटतील.
हे हार्ट शेप इयरिंग्स आहेत. हे तपस्याचे आहेत. तिने यूज केले आहेत आणि त्याचा जो वरचा जो पॅनल आहे ज्याच्यावरती आपण इयरिंग्स लावतो तो कुठेतरी हरवलाय. त्याच्यामुळे हे असेच ठेवलेत आणि ही इवन ही लॉकेट आणि चेन आहे जी प्रथाची आहे ती पण 10 रुपयालाच भेटली आणि तिला ती खूप आवडली आणि तिने आय थिंक एकदा यूज पण केलाय. तर खूप छान आणि अशा सगळ्या वस्तू आम्ही तिथून शॉपिंग केल्यात. 10-10 रुपयाला घेतलेल्या आहेत आणि खूप अप्रतिम आहेत. शब्द पण येत नाहीत बघा. पहिल्यांदा तर मी बघून एवढी म्हणजे असं वाटलं खूप कन्फ्यूज झाली की काय घेऊ आणि काय नाही. कारण एक वस्तू जरी घेतली ना तरी 500-600चं सामान होईल असं झालेलं. पण नंतर खूप वेळ दिल्यानंतर काही वस्तू मी निवडल्या ज्या खूपच थोडेसे मला असं वाटलं की एकदमच छान आहेत दिसायला. अशा एकदम कॉमन वस्तू नको तर तशा टाईपच्या मी घेतल्या. तर ही होती आमची उत्सवची शॉपिंग आणि खूप छान आणि खूप एन्जॉय केलं आम्ही. तर हा होता आमचा आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला आवडला असेलच आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजुअली हॅपीली. बाय बाय. राहिली बोलायची, हा तोच कुर्ता आहे जो बर्थडे मध्ये मला नितीनने गिफ्ट दिलेला. तर ह्याला मी तुम्हाला सांगितलेलं की रेड कलरची पाइपिंग लावणार आणि त्याच्यावरती रेड कलरची ओढणी आणि लेगिन्स घातलेली. एवढं छान वाटत होता आणि असं वाटत पण नव्हतं की त्याला मी क्रिएट केलंय रेड कलरचं पाइपिंग लावून. छान वाटत होता. सिल्वर कलरचं जे हे लावलेलं त्याच्यामुळे तो खूप इन्हॅन्स होत होता. कमेंट मध्ये मला नक्की कळवा की कुर्ता कसा वाटतोय आणि त्याच्यावरती सिल्वर आणि रेड मॅच होतंय की नाही. ओके, तर चला मग वन्स अगेन बाय बाय.